नमस्ते. आपलं नाव? माझं नाव अभिषेक काशीद. यंदा जर आता तुम्ही एक प्रश्न म्हणजे आता सगळ्या युवकांना एक म्हणजे बाबा आता धाकधूक अशी लागलेली, प्रत्येक युवक आता जरा राजकारणाचे थोडा अग्रेसर दिसतोय उत्तरच्या आपल्या ह्याच्यात. कारण का आपण बघितलाच असाल उत्तरमध्ये ट्विस्ट असं हे चालू होतं. पण आत्ता जे एक आपण तो प्रश्न विचारला तो त्या पद्धतीनं मी एक तुम्हाला उत्तर देण्याचं कारण म्हणजे आत्ता जी सध्याची परिस्थिती आहे त्यानुसार जे वातावरण आहे त्यानं आम्हाला सर्व युवकांना असं वाटतं की राजे क्षीरसागर साहेब हे वन साईड येतील असा आमचा अंदाज आहे. असं काय वाटतं तुम्हाला? कारण का साहेब आता जर बघितलं तर क्षीरसागर साहेबांनी बऱ्यापैकी एवढी कामं केलीत आणि ते जनतेला प्रत्येक कामं त्यांची दिसलेत. युवक वर्गापर्यंत त्यांचं नाव पोचलं आहे. अख्खं ते म्हणजे कुटुंब ते रस्त्यावर आहे प्रत्येक वेळेला. म्हणजे कुठल्या अडीनडीला असेल, गणपतीची कुठली कामं असतील किंवा काय म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, गणपतीची कुठली कामं असतील किंवा काही असतील तर प्रत्येक गोष्टीत त्यांचा हात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक पाठबळ बऱ्यापैकी सगळ्या लोकांना युवकांना त्यांनी दिलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो, राजे क्षीरसागर साहेबांचं काम हे आता जनतेपर्यंत पोचलं आहे. ह्याच्या आधी म्हणजे पोचत आले ते ह्या 5 वर्षात ते माझे आमदार होते तरी पण त्यांनी इतकं निधी खेचून आणून एवढं सगळं हे केले बऱ्यापैकी. म्हणजे आम्ही सगळीकडे बघत आलो आहे त्यांचं काम, ते दिसतात प्रत्येकाला रोडवर. जर आपण 2019ला राजे क्षीरसागर साहेबांना जर संधी दिली असती तर राजे क्षीरसागर साहेबांनी IT पार्कच आपल्या इथं उभा केला असतं. हा त्यांचा एक मोठं त्यांचं धोरण आहे, त्यांच्या मनात एक त्यांचं मोठं धोरण आहे. आणि यावेळेला जर आपण त्यांना संधी दिली तर ते 100% करणार. जे आपले म्हणजे मित्रवर्ग आपला जो आहे तो बऱ्यापैकी सगळा आपला इथेच त्यांना बाहेर जाऊन नोकरी करायची गरज. आता सर आपण एक प्रश्न मला आता अनेक विचारला म्हणजे क्रीडाच्या बाबतीत. आता सर माझ्या ग्रुपमध्ये पण नॅशनल प्लेयर झालेले भरपूर माझे मित्र आहेत. म्हणजे ते फुटबॉल प्रेमी आपलं कोल्हापूर हे सगळ्यात महाराष्ट्र नाही तर जगभर ख्याती आहे. म्हणजे आपलं कोल्हापूर हे आपलं फुटबॉल प्रेमी खूप आहे. माझ्या ग्रुपमध्ये पण आता आमच्या म्हणजे मित्रपरिवार जो असतो आपला त्यात आमचे नॅशनल खेळाडू पण भरपूर आहेत. चांगले फुटबॉल मोठे नाव असलेले खेळाडू आहेत. तर एक क्षीरसागर साहेबांनी आम्ही मध्ये म्हणजे एक छोटंसं त्यांच्याकडून आम्ही क्रीडा म्हणजे आमच्या फुटबॉल संदर्भासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळेला क्षीरसागर साहेबांनी व श्रीकांत शिंदे साहेब पण त्यावेळेला होते. त्यांनी श्रीकांत शिंदे साहेबांनी पण एक आपल्याला शब्द दिला होता, एक त्यांनी फुटबॉल अकॅडमीज आपल्या इथे इंटरनॅशनल लेवलची एक अकॅडमीज आपल्या इथे त्यांनी चालू करणार आहेत. ते जरी झालं तरी मोठं एकदम प्रोत्साहन मिळणार आहे. त्याबरोबर क्षीरसागर साहेबांचा पण पाठपुरावा पण त्या बाबतीत पण एकदम जोरात आहे. फुटबॉल स्ट्रीट त्यांनी निर्माण करत आहेत. ह्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या आता चाललेल्या आहेत. आता बाकीचं जे हे असेल म्हणजे ग्राउंड डेव्हलपमेंट पण त्यांनी आता बऱ्यापैकी चांगल्या हातात घेतलेलं आहे. क्रीडा संकुल आता त्यांनी एक आपली अकॅडमी मोठ्या प्रमाणात अशी उभारत आहे. त्यामुळे त्यांनी क्रीडाप्रेमींसाठी पण भरपूर सहकार्य करत आहेत. जनतेचा कौल जनतेचा कौल पण आणि युवकांचा कौल पण असं एक मला वाटतं की ह्यावेळेला महायुतीचं सरकार पण बनेल. इथं क्षीरसागर साहेब हे एकतर्फी निवडून येतील असं सर्व युवकांनाच वाटते. आणि महिलांचं जर आपण बघायला गेलो तर एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना हे तर काय ऑलवेज सगळ्यात हिटच म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे. प्रत्येक आपल्या माता भगिनींना त्याचा म्हणजे लाभ मिळालेला आहे. त्यामुळं सर्व माता भगिनी पण महायुतीच्याच मागे राहतील.